चला पोलीस 11 संघाचा एखादा प्रतिनिधी 12वा खेळाडू आपण यायचे 12वा खेळाडू यायचे आणि या ठिकाणी पोलीस 11 चे कोण प्रतिनिधी असतील त्यांनी येऊन मान्यवर कक्षामध्ये देखील स्थानापन्न व्हायचे। आपण ही स्पर्धा पाहताय अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित बिग 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 शो। सलामीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। दोन सलामीवीर बॅटर्स आपण पाहतायत तुंबडे साहेब आणि त्याचबरोबरीने चुंबले साहेब आणि त्याचबरोबरीने गायकवाड साहेब सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन पहिलाच बॉल फटका सुंदर आहे। क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। मिड विकेटला फटका लॉंग ऑनला ऍक्च्युअली फटका एक्झिक्यूट केलाय तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे। स्ट्रायकिंग एंडला गायकवाड साहेब आपण पाहता या दरम्यानचा फटका फसलाय। चेंडू हवेत डाऊन द बॉल यष्टीरक्षक येतोय पकडला गेलाय झेल आणि इकडनं मात्र संपलाय पहिल्या विकेटचा खेळ। मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसत असताना पहिला आद्रा पोलीस 11 संघाला बसलाय। बॅटर बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत मिस्टर गोरे। इकडनं मात्र अटॅकिंग प्रोसेस मध्ये खेळावं लागेल। 4 षटकांचा सामना आहे। नेक्स्ट बॉल या दरम्यान चेंडू आडवा पाटणं फटका तर जबरदस्त सजवलाय। क्षेत्ररक्षक धावतायत। ओ हो व्हाट अ कॅच। काय जबरदस्त झेल पकडलाय केवलजी भगत यांच्या माध्यमातून। हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। विकेट हॅट्रिक करिता इकडनं मात्र झेल जबरदस्त पकडलाय आणि फलंदाजाला तंबूच्या असलेला जावं लागलंय। मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतीचा प्रवास इकडनं मात्र बॅटरला करावा लागलाय। आपण पाहतायत विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक सर्व गोष्टींकडे करता आपण पाहतायत कबीरजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। तुम्ही कोणती हॅट्रिक पूर्ण करतायत। मैदानाच्या आतमध्ये संघाचे कर्णधार मिस्टर गोरले। या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय। मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। फक्त आणि फक्त एक धाव एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही। एक प्रेक्षणीय लढत आपण पाहतायत प्रेक्षणीय सामना। या दरम्यान चेंडू पाटणं पूल केलाय। व्हाट अ शॉट जबरदस्त स्ट्रोक फेकून दिलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या वरन। हा पूल पॉवरफुल सक्सेसफुल काय फटका एक्झिक्यूट केलाय। ताकद झोकली आहे। टायमिंग जबरदस्त डिस्टन्स कव्हर केले खूप जास्त। 6 धावा षटकार बिग हिट।
काय फटका एक्झिक्यूट केला या षटकाराच्या मदतीने धावफलका जर विचार केला तर धावफलक 8च्या घरामध्ये जबरदस्त पिंच हिटरची भूमिका आता मात्र सिद्ध करताना दिसलेत. या दरम्यानचा चेंडू फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतायत. पाठलाग करतायत चेंडूचा. एक धाव पूर्ण झाली आहे. तिकडे दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. काय जबरदस्त फटकेबाजी पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावफलकावरती धावा लागले गेले 10. सुरुवात तर चांगली झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. आपण पाहतायत पोलीस 11 संघ जबरदस्त खेळ करताना दिसलाय. आपण पाहतायत मिस्टर चुंबळे यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. आपण पाहतायत सागरजी ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपये. त्याचबरोबर आपण पाहतायत कबीरजी ठाकरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर गोलंदाज आपण पाहतायत. अर्थातच गुरुनाथ ठाकरे जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत. बक्षिसांचा वर्षाव प्रत्येक विकेट करिता आपण पाहताय 100 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं गेलंय. पहिलाच बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. झेल पकडलाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. 100 रुपये अकाउंट मध्ये आले जमा झाले तिकडे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार डगआउटच्या आश्रयाला. राजनोली विरुद्ध केवणी या पुढील मॅच. दोन्ही संघ रेडी राहायचे. मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय या खेळाडूला कोण विसरेल. महेश ठाकरे वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडा. आता गोलंदाज दबावामध्ये आलाय. गोलंदाज प्रेशर मध्ये आलाय. आपण पाहतायत महेश ठाकरे यांची जर विकेट प्राप्त केली तर सागर ठाकरे यांच्याकडनं गुरुनाथ ठाकरे यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता डिमांड वाढली आहे मैदानाच्या आतमध्ये. 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर महेश ठाकरे यांची विकेट प्राप्त करतायत. पहिलाच बॉल पेस करत असताना हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतंय. तिकडे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सॉफ्ट हँडने सुरुवात केली आहे. आता आव्हान मोठे आहे 40+ संघाकरिता. आता आव्हान मोठे आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ करिता आव्हान मोठे आहे. कारण महेश ठाकरे हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या दरम्यान चेंडू वर बॉल. जबरदस्त चेंडू. ईस्टर्नच्या दिशेने येणारा चेंडू. अप्रतिम चेंडू होता. लेंथ आणि लाईन पहा. लेंथ लाईन पकडून गोलंदाजी केली जाते. एक धाव तिकडे आली आहे. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 13च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे. अडबा बॅटनं गॅप मध्ये चाललाय. एक धाव झाली आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आला इकडे चौकार. दमदार दर्जेदार क्लासिकल बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. षटकारानंतर हा दुसरा मोठा स्ट्रोक चौकार आलाय. बॅटर आपण पाहतोय चुंबळे. मिस्टर चुंबळे यांच्या बॅटमधनं काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं एक अटॅकिंग प्रोसेस मध्ये बॅटिंग केली जाते. या दरम्यान चेंडू मात्र खूप जास्त बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आला. या चेंडूवर येते अव्वांतर धाव. अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 19च्या घरामध्ये. हा फटका सुंदर आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव तिकडे येईल. सिंगलच्या मदतीने षटकाई झाली आहे. समाप्ती 2 षटकांच्या अखेरीस.
धावफलक आपण पाहतायत 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आपण पाहताय जबरदस्त फलंदाजी मिस्टर चुंबळे यांच्या माध्यमातून होत असताना षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत. गोलंदाज संतोष ठाकरे, डावखुरे हाताचे अनुभवी गोलंदाज, अनेक वर्षांचा अनुभव सातत्याने त्यांच्या पाठीशी आहे. परंतु इकडनं बॅटर देखील तेवढेच मोठे आहेत. मिस्टर चुंबळे काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यानचा फटका, वाडा शॉट ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडूला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. फक्त आणि फक्त एकदा वेळ या चेंडूवर स्वतःवर निराश आहेत. मिस्टर चुंबळे थोडेसे स्वतःवर निराश आहेत, कारण अडबा बॅटनं फटका तर जबरदस्त सजवला होता, डिस्टन्स तेवढं कव्हर करू शकले नव्हते. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली. या चेंडूवर धाव आली आहे. एक स्ट्रायकिंग एंडवर महेश ठाकरे. आता धमाका पाहायला मिळेल का महेश ठाकरेचा. अडबा बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, हे खऱ्या अर्थाने खूप कमी सराव. हेच आहे खऱ्या अर्थाने सरावामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. इकडनं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं का म्हटलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. महेश ठाकरे यांच्या विरोधामध्ये आता निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे, जज करतायत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडली आहे. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये. महेश ठाकरे, बिग विकेट, बिग ब्लो, बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर खडसरे येत आहेत. चेंडू हवेत केलेला आहे मिड ऑफला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. एकाच धावेवर आता मात्र समाधान मानले जात आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धाव फलक आता पुढे जात असताना 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला जज केलंय. एक धाव पूर्ण झाली. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 23-23च्या घरामध्ये. प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत पोलीस 11 संघ. पंचांचा इशारा आलाय. षटक समाप्तीचा. षटक क्रमांक 3 इकडे संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावफलका जर आपण विचार केला तर 23-23च्या घरामध्ये धावफलक आपण पाहत आहेत. 23 धावा धावफलकावर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाज गणेश ठाकरे गोलंदाजी मार्क वर येत आहेत. अंतिम षटक. आपण पाहतायत मिस्टर चुंबळे वैयक्तिक 16 फलंदाजी करतायत. इकडनं 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. हॅलो, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक. फटका आडवा बॅटनं सुंदर आहे. गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. एक धाव पूर्ण झाली आहे.
काय जबरदस्त थ्रो आहे, जबरदस्त. असं वाटत नाहीये की 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. थ्रो अगदी एस्टन जवळ आलाय. चला दोन टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता एका बाजूने केवणी, दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये रांजणोली. दोन टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. लगेचच नाणेफेक कक्षामध्ये शेवटचे षटक सुरू आहे. या दरम्यान चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे एक धाव घेण्याची संधी जरूर होती. अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण होतीये. या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 25च्या घरामध्ये. मिस्टर चुंबळे यांच्या बॅटमधनं एखादा बिग हिट येईल का? चांगले बॅटर आहेत, चांगल्या दाटणीचे फलंदाज आहेत. ओ हो और पिच होता. अपील तिकडे जरूर, पंचांचा बोट आकाशाकडे. आणि आता बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये हदरा बसलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मिस्टर कोहली येत आहेत. या दरम्यान चेंडू मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. या दरम्यान चेंडू फाईन लेगला चाललाय, गरंगळत आणि निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावफलक 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. षटकातील जर आपण विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चला दोन टीमचे कॅप्टन यानंतर केवणी आणि त्यांच्या विरोधामध्ये रांजणोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. यापुढील सामना 4 षटकांचा राहील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे. आपण पाहताय याचबरोबर पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहताय धावफलकावरती धावा लागल्या गेलेत. 29 आणि 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले. चला दोन टीमचे कॅप्टन नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचंय. हॅलो, पाहतायत सन्माननीय कबीरजी ठाकरे साहेब आपल्या मध्ये उपस्थित. आपण त्यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घेतोय. चला दोन टीमचे कॅप्टन रांजणोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत केवणी संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर रांजणोली संघाचा कर्णधार. चला आपण लवकर यायचंय. रांजणोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. केवणी संघाचा कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आपण या सामन्याची नाणेफेकी करून आपण ठिकाणी नाणेफेकी केली जाते. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ असते. हेड असं कॉल या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली. केवणी दिवे संघ मान्यवर पाहुण्यांनी आपली जागा घ्यायची. केवणी दिवे संघाचा कर्णधार. विरोधी संघ जर आपण पाहिला तर रांजणोली याच विभागातला एक दमदार संघ आहे. आणि यंदा या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर 2 चॅम्पियनच्या स्पर्धा देखील त्यानं या ठिकाणी मात्र ट्रॉफीज पटकावल्यात. त्यांच्या विरोधामध्ये नाणेफेकी जिंकली. निर्णय काय असेल? नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत विरोधी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ते 40 धावांपर्यंत प्रयत्न करू. नक्की जास्त वेळ घेणार नाही. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर हे होते गावदेवी दिवे संघाचे कर्णधार. त्याचबरोबर आपण पाहतायत रांजणोली संघाचे कर्णधार एक अनुभवी खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं नाणेफेकी हरलात. नाणेफेकी हरल्यानंतर आता प्रथम फलंदाजी करायची. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 50+. आणि नक्कीच रांजणोली संघाची चर्चा एक गोष्ट खूप आहे की जे 2 यंगस्टर आहेत खऱ्या अर्थाने विवेक आणि त्याचबरोबर विनीत, या यंगस्टरना ज्या पद्धतीनं तुम्ही मोटिवेट केलंय आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरवलंय, खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये त्या
कडनं अपेक्षा असतील? हो, आता या अंगामध्ये दोघे खेळाडू चांगले खेळतात आणि चांगले इथं पण चांगली मॅच खेळतील असं अपेक्षा आहे. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. तर हे होते पाहतायत रांजनोली संघाचे कर्णधार. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिकडे तुमच्या समवेत सुनीलजी पवार सर जोडले जातील. अनेक अनेक धन्यवाद हर्ष पाटील. तर मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. एकीकडे पोलीस 11 कोंडगावचे सर्व पोलीस बांधव आपल्या ड्युटीतून काही तासासाठी वेळ काढून क्रिकेटच्या पटलावर एन्जॉय करताना आणि पाहतोय की आपण VIP डायजवर आमचे पोलीस साहब सध्या विराजमान आहे सामन्याचा आनंद घेताना. 30 धावाचं आव्हान आहे. डाकणे सर निश्चित व्यासपीठावर आहेत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर ठाकरेंचे दोन्ही चिरंजीव पाहतोय आपण. रॉय आणि त्याच्यानंतर दक्ष आणि अष्टविनायक पोर्टिब्लर टीमचे सर्व विजेंद्र ठाकरेंचे चिरंजीव बॉबी सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि सकाळपासून आमचे दिलदार माणूस ठाकूरपाडा गावचा राजा माणूस कबीर ठाकरे यांचे चिरंजीव ओम होते आणि फुल एन्जॉय करताना सर्वच पोरं. निश्चित आमचे बुवा, इनकी कहानी अलग है. रेवण यांचं खूप मोठं योगदान या योजनेमध्ये आणि आमचे खाद्यमंत्री बनलेले आहे प्रणव. किरण साठी हा चेंडू होता. टपापळाचा बाहेर वळणारा चेंडू आणि भगवान ठाकरे दादासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार मारतायत तर तुमचे जे चिरंजीव रेवण दादा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहता परत चांगला चेंडू. सुरेख बॉलिंग अटॅक पाहतो आपण. यावेळेस पात्र वत्से साहेबाचा खराब चेंडू होता आणि त्यावर मात्र निश्चित हा बॅट फिरवली. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. छोटस टार्गेट आहे. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण आज पोलीस 11 मधून ठाकूरपाडा गावाचा एक मोठं नाव सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. महेश दादाची बॅटिंग आज तेवढी खास छाप नाही पाडली या मैत्रीपूर लढतीमध्ये. परत एकदा सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता आणि या मधल्या षटकाच्या वरतून चेंडू निघून गेलाय. आतापर्यंत जर पाहिलं या षटकामध्ये चांगली बॉलिंग आहे. एक चौका जर सोडला त्यानंतर मात्र सुरेख बॉलिंग अटॅक किरण ठाकरे सारख्या बॅटरला इथे मात्र बीट करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र बीट नाही केल्या गेलं. एका सिंगल. धावसंख्या 5. स्केवलकच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण ऋषभजी ठाकरे जे एक खूप चांगले क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे आणि सार्थ मार्थ खूप आनंदित आहे. ओ फुल शक्ती भरून फटका होता. आता मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. खूप चांगलं षटक. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणारे 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून जर विचार केला आपण तर 25 धावांची आवश्यकता असेल. सार्थ महेश ठाकरे सकाळपासून व्यासपीठावर.
विश्वनाथ येतोय बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण क्रमांक 3 वर. एन्जॉय साठी हा सामना पाहतोय आपण मैत्रीपूर्ण लढत. आणि जेव्हा जेव्हा अष्टविनायक ठाकूरपडची टुर्नामेंट असते महेश दादा हा सामना आवर्जून निश्चित घेत असतात. कोळी येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता. पाहतोय की आपण चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 6. येणाऱ्या बॅटरमध्ये जर विचार केला आपण तर गुरुनाथ यांचं प्रमोशन होईल का बॅटिंगसाठी. बॉलिंग अतिशय चांगली केली. या स्पर्धा फ्लिकचा फटका. मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. अष्टविनायक 40+ टीम जर पाहिला आपण मजबूत संघ बनलेला आहे. संतोष आहे त्यानंतर राजूची वापसी. ज्यावेळेस मात्र बॅटची कड इथे मात्र थर्डमॅन कडे फंबलिंग पाहायला मिळते आणि एक सिंगल. धावसंख्या 7. धावसंख्या 8 वर पोहोचते. अजून 22 धावेची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पोलीस 11 कोंडगाव या टीमची. यावेळेस मात्र पाहतोय की आपण सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रत्येकदा पाहतोय आपण बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता शॉर्ट पॉईंटकडे आणि एक सिंगल. धावसंख्या 9. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. यानंतर रेग्युलर टीमकडे आपण वळणार आहोत. चांगला चेंडू होता. परत एकदा पाहतोय आपण छान विकेट किपरची भूमिका पाहतोय आपण. नाही सागर ठाकरे तुम्ही जे बोलला बरोबर बोलला. कारण की अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या प्रति खेळूची खूप अफाट मेहनत आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. टर्न केलं चेंडूला पाहतोय आपण स्कुलीकडे. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. चांगलं थ्रो. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्या 11. 12 चेंडू 19 असं समीकरण. खूप मोठी चर्चा आता मात्र मला वाटते की हा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण महेश ठाकरे यांना पाहतोय. गोलंदाजाचं नाव सांगाय सर. जाधव साहेब येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. यावेळेस पात्र हा फुलचा फटका. पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी निश्चित अतिशय वेगात. या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकते 13 वर. जाधव साहेब यांचा पुढचा चेंडू गोवे एंड या टोकाकडनं. चांगला चेंडू होता आणि इथे मात्र पायचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. नाही अपेक्षा होती पाठीराख्यांची गुरुदादा येणार का. पण आता मात्र संतोष येतोय संगनायक.
सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण जाधव साहेब किंवा समोर अष्टविनायक 40+ टीमचा संगनायक संतोष. लाईन कुठे चेक करतील पंच पंकज म्हात्रे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 14 वर पोहोचते. अजून इथून 16 धावीची आवश्यकता आहे. चांगला फटका आहे. खाली क्षेत्र आउटफील्ड चांगली आहे म्हणजे चेंडू जाईल सरळ सीमा पार. आलाय हा चौकार. सज्ज होताना परत पाहतोय आपण या चौकाने मात्र खातं उघडतोय संतोष ठाकरे आपलं स्वतःच. आणि टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय की पुढे सरकते ती 18. अजून एक हा चांगला चेंडू होता पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. 8-12 असं समीकरण. यावेळेस पाहता प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. गली क्षेत्राकडे चेंडू गेला होता. एक सिंगल. आता मात्र 11 धावीची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावीची आवश्यकता. चांगला चेंडू आणि बॅटची कड. अशा प्रकारे विकेटचं पतन. आणि 40+ टीमचा बुमबुम म्हणून ज्याची ओळख आहे असे गणेशजी ठाकरे आता मात्र खेळपट्टीकडे येताना. दोन्ही चांगले बॅटर आहेत. 6 चेंडू आणि इथून मात्र 11 धावीची आवश्यकता. आणि जो उल्लेख केला होता की शेवटचं षटक कोण टाकेल, महेश ठाकरे. आता मात्र खऱ्या अर्थाने ज्युनियर बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. महेश सज्ज होताना समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण संगनायक 40+ अष्टविनायकचा संतोष ठाकरे. कधी कधी एका टीमचे नेतृत्व करणारे 2 खेळाडू आज मात्र ऑपोजिट टीम मध्ये पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण की यानंतर अजून 4 सामने अंतिम मेगा फिनाले सहित बाकी आहे. महेश सज्ज होताना उच्च कोटीचा टेनिस क्रिकेटचा एक बहारदार ऑलराऊंडर. याच मात्र पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला स्क्वेअरलेगकडे. जी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की भिवंडी टेनिस क्रिकेट नाही तर ठाणे जिल्ह्याचा बेताज भाषा म्हणून ज्याची ओळख होती महेश ठाकरे खमे बेमिसाल लाजवाब उच्च कोटीचा ऑलराऊंडर कशाला म्हणतात राष्ट्रीय एक्सपोर्टच्या माध्यमातून हे कित्येक मैदानी गाजवणारा खेळाडू आपण पाहतोय. आता मात्र समोर गणेश ठाकरे. 5 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून 10 धावीची आवश्यकता आहे. एक मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. सज्ज होताना हो हो एवढं सोपं नाही आहे षटकार खेचणं.
खूप चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. बीट झालंय आणि येणारे 4 चेंडूमध्ये आता मात्र 10 धावीची आवश्यकता आहे. पोलीस 11 कोंडगाव टीमचं वर्चस्व पाहतोय सध्या तरी आपण. या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे, पण एक फटका अष्टविनायक फोर्टी प्लस टीमला वापसी करून देतोय. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, धमाका अतिशय चांगला इशारा कायले पाहायचंय. आणि हा षटकार जी चर्चा होती, एक फटका अष्टविनायक फोर्टी प्लस टीमला विजयाकडे नेण्याचं काम करेल आणि तोच फटका इथं मारलाय गणेश ठाकरेच्या बॅटमधून. कमालीचा हा षटकार. 3 चेंडू आणि 4 असं समीकरण. यावेळेस पात्र फटका फसलाय. हा झेल आहे की ओ, प्रयत्न केला होता तिथं मात्र निश्चित 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र आता 3 धावीची आवश्यकता. सामना अजून संपला नाहीये बॉबी, बरोबर उल्लेख करतोय. कारण की जर पाहिलं 2 मध्ये 3 सोपं समीकरण आहे, पण ज्या प्रकारे महेश ठाकरे इथं चेंडू टाकतोय, एक षटकार मारला आणि सामना पूर्णपणे एकदा वापसी करून दिली. इथून मात्र महेश ठाकरेला एक चेंडू अतिशय सुरेख टाकावं लागेल. टीमचा कॅप्टन संतोष. या स्वतः फुल टॉसवर फटका पाहतोय आपण आणि आता मात्र हा सामना इथं संपलाय. विजयी चौकार. तर निश्चित आमचे सर्व पोलीस बांधव आपण सुद्धा या व्यासपीठावर तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की जे एक मैत्रीपूर्ण लढत खेळण्यासाठी आपण इथं आलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही अष्टविनायक संघाच्या माध्यमातून, खास महेश ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून. मैत्रीपूर्ण लढत होती. माईक बंद कर. ओय बोब्या का ठाकूरपडा गावाची गो गावदेवी